नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। जागेच्या वादावरून दिराकडून सख्या भाऊजाईवर कोयत्याने सपासप वार। आंबेगाव तालुक्यात खळबळ, आधी दिली होती धमकी। धामणी तालुका आंबेगाव येथे घरच्या जागेच्या वादावरून दिराने सख्या भाऊजाईवर कोयत्याने प्राणघातक वार केले। यामध्ये नंदा तानाजी सोनवणे वय वर्ष 60 या गंभीर जखमी झाल्या। या प्रकरणी पारगाव कारखाना पोलिसांनी सुरेश तोंडीबा सोनवणे, मूळ गाव धामणी, सध्या राहणार कडेगाव चौफुला, तालुका दौंड याला आज रविवारी ताब्यात घेतलं। पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून काल शनिवारी संध्याकाळी 6 ते रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नंदा तानाजी सोनवणे घरी असताना त्यांचा दीर सुरेश सोनवणे हा दारू पिऊन येऊन त्यांना शिवीगाळ करून तुमचा एकाचा मर्डर करतो अशी धमकी दिली। तेथून निघून गेला। त्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमासाठी नंदा तानाजी सोनवणे व त्यांचा मुलगा संपत सोनवणे, सून शीतल संपत सोनवणे, पूजा बाबूराव सोनवणे गेले होते। कार्यक्रम चालू असताना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नंदा सोनवणे या कार्यक्रमाच्या ठिकाणावरून जात असताना शिवशंकर दूध डेअरीच्या समोर अचानक सुरेश सोनवणे हा हातात कोयता घेऊन नंदा सोनवणे यांच्यावर धावून आला व तुला आता जिवंत सोडत नाही, तुझा मर्डरच करतो असं म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने त्यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दोन्ही हात बचावासाठी पुढे केले असता त्यांच्या दोन्ही हातावर कोयत्याने वार केले। दोन्ही हातावर गंभीर दुखापत होऊन दोन्ही हात फ्रॅक्चर झाले। नंदा सोनवणे सदर ठिकाणहून जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पाठीमागून कोयत्याने पाठीवर उजवे बाजूस वार करून गंभीर दुखापत केली। त्यांनी आरडाओरडा केला असता मुलगा संपत, सून पूजा व शीतल तेथे आले असता सुरेश सोनवणे यांनी शिवीगाळ करत तुमचा एकाचा मर्डर करतो अशी धमकी देऊन कोयता घेऊन पळून गेला। नंदा सोनवणे यांच्यावर पारगाव येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मंचर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करत आहेत।